अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी संपूर्ण शहरात व्यापक तयारी पूर्ण करण्यात आली आहे। मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शिस्तबद्ध पार पडावी यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने जुनी तहसील कार्यालय येथे निवडणूक कर्मचाऱ्यांना आवश्यक मतदान साहित्य वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती। या ठिकाणी सकाळपासूनच शहरातील विविध मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेले सर्व निवडणूक कर्मचारी वेळेत उपस्थित राहून मतपेट्या, मतदार यादी, सील, ओळखपत्रे तसेच इतर आवश्यक साहित्य शिस्तबद्ध पद्धतीने स्वीकारून आपल्या कर्तव्यस्थळी रवाना झाले। यावेळी मतदान केंद्र प्रमुख डॉक्टर B.R. म्हस्के यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून आम्ही सर्व मतदान कर्मचारी सकाळी 8 वाजल्यापासून या राष्ट्रीय कर्तव्यावर आनंदाने सहभागी झालो आहोत। हे राष्ट्रीय कर्तव्य यशस्वीपणे पार पाडू असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। दरम्यान शहरातील सर्व मतदान केंद्रांवर शांततापूर्ण व निर्भय वातावरणात मतदान होण्यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि निवडणूक अधिकारी पूर्णतः सज्ज असल्याचे चित्र आहे। प्रशासनाच्या वतीने मतदारांना मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अमरावती शहरात लोकशाहीचा हा उत्सव उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार। मी संतोष काकडे, निवडणूक निर्णय अधिकारी, प्रभाग क्रमांक 14, 15, 16। आज दिनांक 14 जानेवारी रोजी या 3 प्रभागाचे 121 मतदान केंद्राचे जे मतदान अधिकारी व कर्मचारी आवश्यक ते सगळं साहित्य ताब्यात घेऊन आपापल्या मतदान केंद्रावर जाणार आहे। उद्या दिनांक 15 तारखेला सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वाजेपर्यंत मतदान होणार आहे। माझी सर्व मतदारांना आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं, या राष्ट्रीय कर्तव्याचा आपण एक भाग व्हावं आणि याच्यामध्ये लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात आपण सर्व मतदारांनी समावेश व्हावं यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो।